तर इकडे बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे, भांडे पण तितकेच झालेले आहेत आणि जे मसाल्याचे डबे वगैरे घेतलेले होते ते पण सगळे किचनवरतीच ठेवलेले आहेत. तर सगळं मी जागेत उचलून ठेवलं, म्हणजे आज धपाटे वगैरे बनलेली होती आणि असं नाही की धपाटे बनले आता नंतर मला काही बनवायचं नाही आहे, जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवायचं आहे. इकडे भाजी बनत ठेवलेली आहे, आज भेंडीची भाजी बनलेली आहे, सपक वरण धपाटी हे तर मी सकाळीच बनवलेलं होतं, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता मला भाकरी बनवायची, तर म्हटलं भांड्याचा तरी ढिगारा लागलेलाच आहे, तर मला आणखीन जितके होतील तितके होऊ दे, पूर्ण स्वयंपाकच बनवून घ्यायचा. म्हणजे आता किचनमध्ये ऑलरेडी खूप जास्त पसारा झालेला आहे, तर मला आणखीन थोडंसं करूया आणि पूर्ण स्वयंपाक करून घेऊ, किचनपासून फ्री होऊ मगच भांडे घासायला घेणार आहे. तर जेवायच्या भाकरी मी बनवून घेते, म्हणजे आता दुपारच्या जेवणासाठी सगळ्यांसाठी हे बनत आहे. परत टिफिन वगैरे भरणं ते दिवसभराची कामं अशी होतात ना की दिवसभर सरणारच नाही, ती करत जावा फक्त इतकंच आहे आपल्याकडे. दिवसभर जे दिसेल ते करत जायचं, असं नाही की कुठंही काम नाही आहे, प्रत्येक कोपऱ्यामध्ये घरातल्या काम पडलेलंच असतं, फक्त आपल्या जाऊन ते करण्याची गरज आहे. आणि वरून हे ऐकायचं असतं की घरात राहतच काय काम तुम्हाला बायकांना, फक्त स्वयंपाक करायचं आणि जेवण करायचं इतकं तर राहतं, त्यापेक्षा पुढचं काम काही पुरुषांना दिसत नाही. एकच म्हणणं असतं की काय असतं घरामध्ये दिवसभर करताच काय सुरू असतं त्यांचं. असं ही छोटी छोटी कामं थोडंच दिसणार आहेत कोणाला तरी, हे सांगूनही जमणार नाही, दाखवूनही जमणार नाहीत, जे करतात त्यांनाच समजतं, जसं की फक्त आपल्यांनाच. तर इकडे जेवायच्या भाकरी सगळ्या मी करून घेतलेल्या आहेत. आता भांड्याचा नंबर आहे, अगोदर भांडे घासून घेते, मग किचन स्वच्छ करून घेते. लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो म्हणून मी दुधाचं पातेलं ठेवलेले, म्हणजे दूध गरम होत राहील त्यावरती. आणि इकडे भाकरी मी सगळ्या साईडला उचलून ठेवल्या, बघू शकता किती पसारा झाले, खाली पण तितकेच भांडे आहेत आणि वरी पण तितकेच आहेत. आणि जे भाजी वगैरेचे जे डबे रिकामे होतात ना ते पण मी घासूनच ठेवत असते. तर पिठाचे डबेही मी जागेत ठेवून देते, म्हणजे थोडासा स्पेस होईल इथं. आणि अगोदर सगळी भांडी घासून घेते. तर किचनची सगळी कामं आवरली आणि लाल मिरच्या आणलेल्या आहेत, तर मिरच्या अगोदर म्हणून मुलाला टाकायच्या आहेत. तसं तर आणून 2-4 दिवस झालं, पण त्याचा काही मुहूर्त लागलेला नाही आहे, तर आज फायनली नंबर लागलेला आहे याचा पण. तर 4 किलो मिरच्या आहेत त्या लाल. तर या मिरच्या सगळ्या एका पातळ कपड्यावरती मी उन्हाला टाकते, म्हणजे लवकरही हडकलं जातं. आणि असं नाही याला पाणी शिंपून दिलेलं आहे खूप जास्त, ते एका दिवसात तरी वाळणार नाही, ते एकदम असे झालेत ना जसं मेन कापड असतं ना तशा या मिरच्या झालेल्या आहेत. आणखीन 2-4 दिवसानंतर तिथंच बुरशी येणार होती त्याला. तर आज घेऊन आलेली पातळ साडीचा कपडा मी अंतरलेला आहे, यावरती एकदम पातळ असं मिरच्या मी वाळू घातलेल्या आहे, छान पसरवलेल्या आहेत. आणि वरती एक साडीचा कपडा मी अंतरणार आहे, म्हणजे मिरच्या उडून जाऊ नये, हवा खूप जास्त येत आहे. एक वेळेला असं झालं होतं, मी मिरच्या उन्हाला टाकल्या आणि 3-4 दिवसाच्या नंतर मी बघितलं 1 किलो मिरच्या आणलेल्या होत्या आणि त्यामधल्या 4 मिरच्याही तिथं राहिलेल्या नव्हत्या, सगळ्या उडून गेलेल्या होत्या. तेव्हापासून मी अशी चूक कधीच करत नाही, मिरच्या उन्हाला घालायच्यात किंवा दुसरं काही पूर्ण पॅक करते त्याला. 3-4 दिवस ते वरती राहिलं तरी काही हरकत नाही, म्हणजे उडून जायची भीती नाही, काही खाण्याची भीती नाही. तर हे सगळं आवरून परत किचनमध्ये आले आणि एक वेळा दूध गरम करायला ठेवलं, दूध उतू गेलं. त्यानंतर मला कडधान्य भिजत घालायचे होते, हरभरे, मूग, परत इडलीसाठी उडीद डाळ, तांदूळ सगळं भिजत घातलेलं आहे. टाईम बघू शकता, सकाळचे 7:15 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार, तारीख आहे 6 फेब्रुवारी. तर सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहेत, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं, सगळी कामं आवरून घेतली. वातावरण बघू शकता खूप छान झालेलं आहे. चिमण्यांना तांदूळ टाकले, तर जसं मी गेट उघडले ना तसं चिमण्या सगळ्या पळून गेलेले आहेत, नाही तर केव्हापासून त्यांची चर्चा सुरू होती, तांदूळ खात खात छान वाटतं त्यांना बघत. तर खिडकी अगोदर मी उघडते, म्हणजे आता तितकी थंडी पण नाही आहे आणि छान वाटतं ना असं ताजं फ्रेश वातावरण, आणि छान असं म्हणजे सकाळचं वातावरण खूप छान होतं. तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते. काल हे नळं आणलेली होते, म्हणजे सगळे नळं ना लिकीज होत आहेत, त्यामुळे 2 नवीन नळं आणलेले आहेत बसवण्यासाठी. तर अगोदर मी किचनमधली खिडकी उघडते, म्हणजे छान अशी थंड हवा आणि कवळं कवळं ऊन येतं खिडकीमधून, छान वाटतं. आणि आज मला बनवायचं आहे उडदाचं वरण, म्हणजे उडीद आणि हरभरा डाळ मिक्स मी वरण बनवत असते, खूप छान बनतं. आणि 8 दिवसाला 15 दिवसाला मी बनवते. दररोज एकसारखं खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी आदलून बदलून भाजी वेगवेगळ्या डाळींचं वरण किंवा मिक्स डाळीचं वरण छान बनतं. तर इथे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी छान मी फटकून घेतल्या, नीटनेटकं करून घेतलं. आता स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे उडदाची डाळ जी घरी बनलेली आहे ते मी घेतलेली नाही, जे मार्केटून आणले ते घेतलेले आहे, कारण घरी बनलेल्या डाळीवरती 1-2 साला राहतात आणि थोडंसं काळपट वाटतं ते, म्हणून मी वरण बनवण्यासाठी खास थोडीशी उडदाची डाळ मी जी आहे ना मार्केटून मागवलेली, जी पांढरी येते, आणि याला पावडर वगैरे लावलेलं असतं, त्यामुळे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलं, डाळीच्या डबल पाणी टाकलं,
पण कुकरला डाळ लावलेली आहे आणि 2 डबे रिकामे करून ठेवलेले होते. हे म्हणजे जसं भाज्या मी भरून ठेवते अशा डब्यामध्ये, फ्रीजमध्ये ठेवायचे तर डबे मी घेतले नाहीत कारण हे डबे जास्त आलेले होते, त्यामुळे म्हणलं या डब्यामध्ये भाज्या भरून ठेवायच्या. जसं भाजी रिकामी होते डबे मी घासूनच ठेवत असते. आता यामध्ये मी एक कडधान्य भरून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला अंकुरित जर करायचं असलं तर एकतर आपण कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं, म्हणजे रात्रभरात छान मोड येतात. नाहीतरी अशा पॅकबंद डब्यात ठेवलं तरी पण छान, म्हणजे 3-4 दिवस ठेवलं तरी पण चालतं, अंकुरित पण होतात आणि चांगले पण राहतात. तर हे कडधान्य मी धुवून घेतले. मूग आणि हरभरे मी रात्रीच भिजत घातलेले होते, रात्रभर छान फुललेले आहेत. आता मी या डब्यामध्ये काढत आहे आणि आज हरभऱ्याची उसळ बनवणार आहे मी. तर यामधले अर्धे हरभरे मी डब्यात भरून ठेवले, म्हणजे निवांत अंकुरित होत राहतील. आणि जेव्हा हे उसळ बनवायचं आहे त्या दिवशी आपल्याला घेऊन बनवता येईल. काय होतं ना, याची प्रोसेसिंग 1 दिवस अगोदरच सुरू होते आणि कधी कधी असं होतं की आठवणच राहत नाही, आपल्याला उसळ खायचं असतं आणि हे सगळं भिजत घालायचंच विसरतो. तर 3-4 दिवसासाठी मी बनवून ठेवत असते फ्रीजमध्ये, आरामात राहतात 3-4 दिवस. तर या डब्यामध्ये मी मूग आणि हरभरे काढले आणि अर्धे हरभरे यामधले मी पाणी आणि मीठ टाकून ठेवलेलं आहे. आणि कुकर मी तिकडच्या बर्नरवर ठेवला आहे, म्हणजे निवांत ही डाळ शिजत राहील. अगोदर इकडे बनवते मी माझ्यासाठी चहा. तुम्ही म्हणाल तर किती चहा घेते, तर सकाळी मी दुधाचा चहा न घेता डिकाशन चहा घेते. आज मी चहाच घेतलेला नाही, फक्त हळदीचं पाणी मी सकाळी घेतलेलं होतं आणि इकडे लिंबूची पानं टाकून मी डिकाशन चहा बनवते, दुधाचा नाही. दुधाचा चहा नंतर बनेल. तिकडे खूप सारी लिंबूची पानं आणून स्वच्छ धुवून मी पॅकबंद डब्यात ठेवलेले आहेत, म्हणजे हे पण 4-8 दिवस ताजे बनवून राहतील. म्हणजे दररोज लिंबूचं झाड आपल्याला कुठं भेटतं ना, म्हणजे इथं लावलेलं आहे मी कुंडीमध्ये छोट्या लावून ठेवलेलं आहे. तरी पण मी इथं खूप जास्त पानं आणून ठेवलेले आहेत, म्हणजे कधी संध्याकाळी चहा प्यायचं मन होतं. पेस्ट पण करून ठेवलेली आहे, कारण आज मिक्स डाळीचं वरण बनणार ना, त्यासाठी हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आपल्याला. आणि कढीपत्ता संपलेला आहे, घेऊन यायचे. देवाला बरी कामं झालेलं आहे. तोपर्यंत इथं माझा चहा पण उकळलेला आहे. तर या सगळेजण मॉर्निंगचा डिकाशन चहा घ्यायला चांगला पण असतो, पण पिल्यासारखं होत नाही, म्हणून मी नंतर परत दुधाचा चहा बनवत असते. पण याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. मला पित्ताचा प्रॉब्लेम अगोदरपासूनच आहे आणि नंतर मला दवाखान्यातच जावं लागलं, अशी परिस्थिती आलेली होती. खरंच जास्त चहा पिणं ठीक नाही आहे, खूप वाईट आहे, पण सवय जात नाही असं आहे. तर इकडं मी अगोदर पातेल्यामध्ये हरभरे शिजत ठेवलेले होते, मग नंतर मी कुकरला लावलेत, म्हणजे एक शिटीला व्यवस्थित शिजले जातील. म्हणजे पातेल्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि व्यवस्थित शिजले पण जात नाहीत. आणि त्याच पातेल्यामध्ये इकडं चिंच मी उकडत ठेवलेली आहे, हिरवी चिंच आहे. तुम्ही म्हणत होता की ताई तू दररोज वरणाला चिंच का टाकते, तर मी चिंच टाकूनच बनवत असते, अगोदरपासून सवय पण आहे. म्हणजे जसं टॅमॅटो वगैरे टाकून बनवलं ना ते खरंच खावंच वाटत नाही, म्हणजे एक सवय झालेली आहे सगळ्यांना. वरणामध्ये चिंच मात्र असते, टॅमॅटो वगैरे मी काही टाकत नाही, एकदम साधं सिंपल वरण असतं, पण चिंच असते त्यामध्ये, एकदम छान टेस्टी वरण पण तयार होतं. एक वेळा कोणी खाल्लं ना दररोज फरमाईश करतील, कारण टॅमॅटो टाकून खाण्याची सवयच नाही आमच्यात कुणाला पण चिंच ही सगळ्यांची फेवरेट आहे, कारण त्यामध्ये आंबटपणा जास्त असतो. पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना त्यांनी चिंच अजिबात खाऊ नये असं म्हणतात, पण मला इतका त्रास आहे. चिंच आणि चहा या 2 वस्तू मात्र सुटत नाही आहेत, कितीही प्रयत्न करा. असं जे खायचं आहे तेच सोडायचं तर कसं, म्हणजे पोट कसं भरणार ते पण मी विचार करते. ज्या वस्तू आपल्या अतिप्रिय आहेत त्याच्याशिवाय जेवणच आपलं पूर्ण होत नाही, तेच वस्तू पत करायची आहे. मग कसं होणार नाही ना, मग तसंच होत आहे मला. एक खाते विचार न करता नंतर मग दवाखान्यात जावं लागतं. मग नंतर काही दिवस मी खात नाही, सोडून देते आणि परत 1 महिना 2 महिने झालं की मग परत मी सुरुवात करते, असं होत असतं. तर इकडं जी चिंच टाकून पाणी ठेवलेलं आहे ना ते पण उकळत आहे. आणि इकडं तोपर्यंत मी भाज्या चिरून घेते, जसं कांदा, कोथिंबीर, टमॅटो सगळं चिरून घेतलेले उसळ बनवण्यासाठी. कुकरला 1 शिटी झालेले आहे आणि हरभरे छान असे शिजलेले आहेत, बघू शकता एकदम मऊसुत्त शिजलेले आहेत हे हरभरे, आणि उसळ चांगली पण असते. तर इकडं पातेलेन कढयान सगळं वरती एकावर एक लगोरची सारखं लावून ठेवत असते मी, कारण अगोदर मी किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवत होते, पण नंतर ते भेटतच नव्हते मला, म्हणून मी वरती ठेवलेलं आहे. आता एक घ्यायला जायचं आणि दुसरंच हातात यायचं, आणि सकाळी कामाचा इतका गोंधळ असतो की उलट ते टेन्शन यायचं मला, म्हणून मी इथं वरतीच ठेवलेलं, म्हणजे पटकन जे समोर दिसतं ना पटकन घेता येतं. तर इकडं पॅन घेतलेलं आहे धुवून, मी पॅनमध्येच हे उसळ बनवणार आहे. परत बाकीचं वरण वगैरे बनवण्यासाठी मी कढई घेतलेली आहे, म्हणजे 2-3 वस्तू एकदाच काढून घेतल्या, म्हणजे एखाद्या ठेवलेलं असतं ना त्यामुळे थोडंसं हे होतं, म्हणजे ते भांडे अर्धे खाली पडतात अर्धे वरती राहतात, हे पण होतं. तर इकडे पॅन छान गरम झाले, पॅन छान जाड आहे ना त्यामुळे एक वेळा गरम झालं की कुठेही प्रोसेसिंग थांबत नाही, मग नंतर मी गॅस कमी करते. तर तेल छान गरम झालं तर यामध्ये जिरं मोहरी टाकलं, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलेलं आहे, परतून घेतलं. कांदा हलकासा कलर चेंज होऊ लागला की नंतर मी यामध्ये टमॅटो टाकलेला आहे अर्धा, आणि थोडीशी हळदी पावडर, थोडंसं धना पावडर, बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर, कारण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे मी, म्हणून बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, थोडासा मसाला टाकला. आणि हरभरे मीठ टाकूनच मी शिजवलेले होते, त्यामुळे आता वेगळं मीठ टाकलेलं नाही आहे.
हे उकडलेले हरभरे टाकले आणि छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवूया. एकदम मस्त आणि टेस्टी उसळ बनून तयार झालेली आहे. आणि इकडे जे पसारा झालेले ना ते पण आता एक एक मी धुवून साईडला ठेवून देते. जे जेव्हाच्या तेव्हा पसारा धुवून ठेवला ना नंतर जास्त भांडे होणार नाही, तेच आपण यूजमध्ये घेतो. नाहीतर मी दुसरे भांडे काढत जाते आणि त्यामध्ये काय होतं खूप जास्त भांडे होतात घासते वेळेस. तर इकडे आता मी लसूण वाटून घेत आहे. दूध पण आलेलं आहे. अगोदर मी दूध गरम करायला ठेवते, म्हणजे हे अगोदर करू का ते अगोदर करू थोडंसं कन्फ्युजन सुरू आहे. कारण आता गॅसची चूल पण एकही रिकामी नाही. एकीकडे उसळ बनत आहे, एकीकडे मी डाळ ठेवलेली आहे. तर आता उसळ बनलेलीच आहे तर इकडे मी दूध ठेवलेलं आहे आणि डाळ पण शिजली का नाही एक वेळा बघूया, चेक करूया. म्हणजे आता वरण बनवून घेते कारण बाबांचं पण आवडेल. ते आता हरभऱ्याची उसळ वगैरे हे ते काही खाणार नाहीत, जे रोजचा स्वयंपाक आहे तेच पाहिजे त्यांना. तर अगोदर मी स्वयंपाक बनवते आणि हे ठीक पण आहे. म्हणजे माझी किचनची कामं थोडंसं लवकर आवडतात, मग दुसरी कामं करायला मी फ्री. जसं देवपूजा आहे, खूप जास्त कामं आहेत. आता इतका कामाचा गोंधळ आहे ना. एक तर आतापर्यंत साफसफाई, हे नवं वगैरे आहे, सत्यनारायणची पूजा, हे सगळं झालं. आता इथून जी कामं लागली ती मिरच्या वगैरे वरती मी उन्हाला घातलेली, त्याचे देठ काढणं, मिरच्या भरून वाटायला देणं, ते मोठं काम आहे. त्यानंतर तुरी आणलेले आहे, तर तुरी म्हणजे डाळीसाठी तुरी धुवायची आहेत, म्हणजे चाळणी करणं, निवडणं, धुणं, ही सगळी कामं आहेत. आणि ही सगळी कामं मी दुपारीच आवरत असते. त्यामुळे किचनची कामं जितकं लवकर मी आवरले तितकं मी ह्या सगळ्या कामं करायला फ्री. तर इकडं डाळ शिजलेली आहे छान. आता पटकन वरण बनवू. तर यामध्ये हिरवी मिरची पेस्ट 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे. परत हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ, वेगळे मसाले वगैरे काही टाकायचे नाही त्यामध्ये. फक्त इतक्यानंच हे वरण खूप छान बनतं. आणि हो, यामध्ये हिरवी चिंच आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे टेस्ट छान येतो खूप. तर इकडं सगळं टाकलं मी, छान मिक्स करून घेतलं. आणि इकडं भात पण मी बनत ठेवते संग. थोडासा लेट झाला, घाई गडबड सुरू आहे. म्हणजे उसळ बनवलं ही ती कामं खूप जास्त झाली आज मला आणि लेट झालेला आहे. तर इकडं तांदूळ मी निवडून घेतलेले आहेत, फटकून घेतलेले, 2-3 पाण्या धुवून घेतलं. भात बनत ठेवलेला आहे. इकडे दूध आणखीन एक वेळा गरम केलेलं आहे. दूध छान गरम झालं, खिडकीत ठेवलेलं आहे. आता वरण बनवून घेऊ. इथे सगळी तयारी झालेली आहे. उसळ पण बनलेलं आहे. कढई ठेवली, तेल घेतलेलं आहे, मोहरी टाकली तेलामध्ये. जोपर्यंत की मोहरी चटकते तोपर्यंत मी जाऊन कढीपत्ता घेऊन आलेले, म्हणजे कढीपत्ता संपलेला होता, थोडासा होता, मी उसळ बनवली त्यानं. आता इकडे ताजा फ्रेश कढीपत्ता मी घेऊन आलेली आहे. कढीपत्ता टाकला, फ्लेवर छान येतो. अगोदर टाकल्यानंतर मी लसूण टाकलं, परतून घेतल्यानंतर थोडीशी हळदी पावडर, म्हणजे कलर छान येतो वरणाला. नंतर यामध्ये मिक्स केलेलं मिक्स डाळीचं वरण टाकलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एक उकळीचा वेट करूया. तोपर्यंत मी सगळा पसारा उचलते, मसाल्याचे डबे वगैरे. आणि खोबरं ना 2 वाटी आहे. तर विचार केला उद्या इडली बनवूया, म्हणजे ताज्या नारळाची चटणी आणि इडली उद्या बनेल. त्यासाठी तांदूळ तर मी भिजत घातलेले होते. आता ते दुपारी मी सगळं बॅटर वगैरे बनवून ठेवते. इथं परत दुधाचा मी चहा बनवत ठेवलेला आहे. चहा बनलेला आहे, चहा घेतला आणि भाकरी बनवलेली आहे तिकडं. आणि अगोदर टिफिन भरते, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. उसळ बनली, वरण भात भाकरी सगळंच बनवलेलं आहे मी. तर भाकरी बनलेले आहेत, आता टिफिन भरते संघ मी. आणि बाबांचे आवरले, त्यांना जेवायला वाढते. ती छोटी छोटी कामं ना 10-11 वाजेपर्यंत चालतात. मी जितकं तुम्हाला घाईघाईनं दाखवते ना, तुम्हाला वाटतं फक्त 10-12 मिनटामध्ये पूर्ण तुम्हाला दिवसभराचा रुटीन दिसतो, पण पूर्ण दिवस जातो माझा यामध्ये. इकडे टिफिनही भरलेला आहे. तर असं ताईनो, आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.